वर्षा लाडे शल्य चिकित्सक नंदुरबार यांच्या विरोधात कर्मचारी अधिकारी यांनी प्रत्येक कामाच्या बाबतीत आर्थिक देवाणघेवाणाच्या बाबतीमध्ये कर्मचारी अधिकाऱ्यांनी गंभीर स्वरूपाचे त्यांच्यावर आरोप केलेले असल्यामुळे आम्हा सामाजिक संघटनांच्या माध्यमातून कर्मचारी अधिकाऱ्यांनी आम्हाला सर्व पुरावे दिल्यानंतर आम्ही जवळजवळ 10 तारखेपासून माननीय जिल्हा अधिकारी नंदुरबार यांना निवेदन दिली। त्यामुळे 17 तारखेला उपसंचालक नाशिक यांच्याकडनं चौकशी झाल्यानंतर चौकशी अहवाल पाठवला आहे असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु आमच्या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आम्ही माननीय जिल्हा अधिकारी मॅडम यांना निवेदन दिलं 20 तारखेला की जोपर्यंत डॉक्टर वर्षा लाडे यांनी केलेल्या भ्रष्टाचार आर्थिक देवाणघेवाण सर्व बाबतीमध्ये चौकशी करून त्यांना या जिल्ह्यामधून हाकलपट्टी करण्यात यावी आणि त्यांनी केलेल्या गैरकृत्याच्या आर्थिक देवाणघेवाणीच्या सकल चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी। त्याच पद्धतीने त्यांनी NRHM असेल तदत भरती असेल ही भरती जिल्हा कमिटीमध्ये माननीय जिल्हा अधिकारी मॅडम, मुख्य कार्य अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद यांना विश्वासात न घेता या दोन्ही भरती केल्यामुळे त्याच्यामध्ये 100% त्यांच्यावर आरोप करणे संयुक्तिक आहे की त्यांनी आर्थिक देवाणघेवाण केलेले आहेत। म्हणून अशा भ्रष्ट अधिकाऱ्याची तात्काळ या नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी करण्यात यावी। तोपर्यंत आम्ही सर्व सामाजिक संघटना बेमुदत धरणा प्रदर्शन करीत आहोत। परंतु शोकांतिका दुःख या गोष्टीचे आहे की आज जवळजवळ आंदोलनाला 18वा दिवस सुरू असताना माननीय जिल्हा अधिकारी मॅडम येताना जाताना आमच्याकडे फक्त ढुंकून बघतात, परंतु त्यांच्या ऑफिसमध्ये आम्हाला चर्चेसाठी बोलावलं जात नाहीत। म्हणून आम्हाला असं वाटायला लागलं की हा नंदुरबार जिल्हा काय पाकिस्तानमध्ये आहे का बांगलादेशमध्ये आहे हे आम्हाला शंका यायला लागली आहे। म्हणून आम्हाला सर्व शासन प्रशासनाला आम्ही सर्व आव्हान विनंती करीत आहोत की लवकरात लवकर डॉक्टर वर्षा लाडे यांची नंदुरबार जिल्ह्यातून हाकलपट्टी करण्यात यावी, नाहीतर येणाऱ्या काही 2-4 दिवसामध्ये सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन आम्ही बेमुदत आंदोलनाची तयारी करत आहोत आणि आमचे जे राष्ट्रव्यापी संघटन आहे त्यांच्या माध्यमातून प्रत्येक जिल्हा अधिकारी कार्यालयावर डॉक्टर वर्षा लाडे हटाव अशा पद्धतीचे आम्ही निवेदन देणार आहोत। धन्यवाद। जय भारत, जय संविधान। जिल्हाधिकारी नंदुरबार मिताली शेट्टी ह्या वारंवार काही कारण नसताना जमावबंदी आदेश लागू करून आमच्या आदिवासी संघटनांचा आवाज आहे तो दाबण्याचा प्रयत्न करत आहेत। 15 ऑगस्ट 26 जानेवारी असे राष्ट्रीय सणाचं निमित्त धरून त्याच्यानंतर 10वी 12वी विद्यार्थ्यांचे परीक्षेचा विषय धरून असे काही साधे विषय आहेत ज्या विषयावरती जिल्ह्याचा कायदा सुव्यवस्था हा शांततेत आहे तो बिघडू शकत नाही। अशा परिस्थितीत सुद्धा मॅडम जमावबंदी आदेश लागू करत आहेत। त्यामुळे आमच्या आदिवासी संघटनांना आमच्या आदिवासी बांधवांचे जे सामाजिक विषय आहेत त्या विषयावरती वारंवार निवेदन देऊन त्याची अंमलबजावणी होत नाही, म्हणून आम्हाला आंदोलनं करावी लागतात, मोर्चे काढावे लागतात, उपोषणं करावे लागतात। आणि हे आंदोलनं, उपोषणं आणि मोर्चा काढू नये म्हणून हा जाणीवपूर्वक जमावबंदी आदेश माननीय जिल्हाधिकारी मॅडम ह्या काढत आहेत। हे स्पष्ट चुकीचं आहे, याचा आम्ही आदिवासी संघटना म्हणून विरोध करत आहोत। आम्हाला संविधानाने अधिकार दिलेला आहे मोर्चा काढणे, आंदोलन करणे, उपोषण करणे आणि त्या माध्यमातून आमच्या आदिवासी बांधवांच्या समस्या शासनापर्यंत पोहोचवणे। परंतु अशा पद्धतीचे जमावबंदी आदेश लागू करून आदिवासी संघटनांना वेठीस धरलं जात आहे। आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना कुठेतरी अडचणीत आणण्यासाठी असे हे जमावबंदी आदेश काढले जात आहेत। यापूर्वी अनेक कलेक्टर होऊन गेलेत, ते योग्य वेळी म्हणजे
जेव्हा अशी परिस्थिती निर्माण होते की दंगा होऊ शकतो, कायदा सुव्यवस्था बिघडू शकतो, अशा वेळेतच जमाबंदी आदेश काढला जातो. परंतु नंदुरबार जिल्ह्यात शांतता सुरू असताना विनाकारण जमाबंदी आदेश काढून हा आमच्या आदिवासी संघटनांचा आवाज दाबण्याचा हा प्रयत्न केला जात आहे. या विरोधामध्ये आम्ही नक्कीच आदिवासी संघटना भूमिका घेणार आहोत. हे जमाबंदी आदेश वारंवार मॅडमांनी काढू नये अशी आमची यापुढे त्यांना विनंती राहणार आहे. जय बिरसा, जय आदिवासी.